नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पूर्वी LICच्या पॉलिसीला मिनिमम पिरियड 3 इयर्स होता पैसे भरायचा. त्याच्यानंतर तुम्हाला ते बंद करता येत होतं. परंतु नंतर लोकांच्या मागणीस्तव 2 वर्षाचा झाला. नंतर लोकांच्या मागणीस्तव 1 वर्षाचा झालेला आहे. आता सध्या नवीन पॉलिसीला जे 1 ऑक्टोबर 2024 पासून जी पॉलिसी काढतील त्यांना 1 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे. मित्रांनो, आयुष्याला लॉकिंग पिरियड, मला सांगा, माणसाचं आयुष्य किती आहे हे माहिती नाही आणि लॉक पण करता येत नाही, परंतु आपल्याला पैसे ठेवता येतात. आपण जर बचत नाही केली तर आपल्यावर आपला हल्ला केल्यासारखं आहे हे कळायला वेळ लागतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये सेंट टाकलं, गोबर टाकलं लोकांनी, आणि त्याचं महत्त्व कळायला 500 वर्ष लागले. आता दिंडी घेऊन जातो का नाही आपण, तसंच आहे मित्रांनो. आपल्याला कधी कळेल बचतीचं महत्त्व? रिटायर झाल्यावर किंवा नोकरी गेल्यावर किंवा अपंग झालं, डेथ झाला किंवा डिसेबिलिटी, मोठा आजार झाला, त्यावेळेस कळायला लागते. कारण इन्कम स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला ह्या पैशाचं महत्त्व कळेल. कारण आपण पैसे खर्च करतो, खर्च करायचं आपल्या हातात आहे मित्रांनो. इन्कम नाही, इन्कमसाठी आपण प्रयत्न करतो, परंतु खर्च कमी करून बचत केली पाहिजे. आणि LIC ऑफ इंडियामध्ये आता कित्येक लोक आहे ना, पॉलिसीसाठी आम्ही रिमाइंडर पाठवतो, पॉलिसी काढलेले भरत नाहीत. हा काय प्रकार आहे मला कळतच नाही. मित्रांनो, तुम्हीच तुमच्यावर हल्ला करताय आणि सांगणारेच अजिबात ऐकत नाही. जे आम्ही रिमाइंडर पाठवतो, फोन करतो, त्याचं तुम्ही अजिबात ऐकत नाही. शेवटी मला सांगा, त्रास कोणाला होणार आहे? सांगणाऱ्याला कधीच त्रास होत नाही मित्रांनो. सांगणारा हा स्ट्रॉंग असतो आणि तो सत्य बाजू मांडत असतो, परंतु त्याचं न ऐकल्यामुळं न ऐकणाऱ्याला प्रॉब्लेम येतो. जसं शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी चांगला अभ्यास करत नाही त्यांना 15, 20, 25 हजारात नोकरी करावं लागते का नाही? म्हणजे काय, तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व नाही कळालं तर पुन्हा ते शिक्षण घेता येत नाही आणि वेळ निघून जाते आणि आयुष्यभर दुसऱ्याला फायदा देत राहावं लागतं आणि आपल्याला नुकसान ॲक्सेप्ट करावं लागतं. तसंच आहे. तुम्ही आज जर बचत नाही केली तर तुम्हाला वाईट वेळ नक्की येणार मित्रांनो. LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसी भरा. ही सरकारची पॉलिसी आहे. बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट देतो आपण. कुठलीही बँक बचत खात्यावर 2-3% व्याज देते, आपण 8% देतो. इन्शुरन्स देतो. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. कारण बचत जर नाही केली तर आपण कमजोर होतो हे भविष्यात कळेल. आत्ता ज्यांना कळत नाही त्यांना भविष्यात नक्की कळेल. तुम्हाला परत काही करता येणार नाही. LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीचा प्रीमियम वेळेत भरा. आम्ही वारंवार तुम्हाला मेसेज पाठवते, तुम्ही ऐकताय आणि सोडून देताय. मित्रांनो, कुणासाठी घातक आहे? कर्म हे श्रेष्ठ आहे आणि कर्माची ताकद भविष्यात कळते. जसं तकलीफ दर्द के आगे जीत आहे. तुम्हाला जर हारायचं असेल तर पैसे भरू नका आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर LICचा प्रीमियम भरा. ओके, थँक्यू.